माणसांचा ऊट सूट एकच यांच्या तोंडात. एक्सएनएस बॅन झालं, फॉरेक्स बॅन झालं, जसं काय यांच्या मामाच्या पुरीच पळून नेल्यासारखं बोलत आहे. उगीचा आमचा ब्रोकर घ्या, लावडा घ्या, लसूण घ्या. यांच्या आईला यांच्या वल्हा बिबी लावला. त्यात आई झवले. आज आहे संडे. हा बाणगुळ संडे आला ना, मला कोरड्याच उलट्या होत्यात. नकोच वाटतो हा जवळ जावा संडे. आणि मग माझ्या झटभर बोटाला लागलेली शाट्टभर भूक. मग तेच रातचं शिळपाक जरासा परतून बिरतून थोडंसं हाणलं. आणि कुठल्या तरी मोठ्या महान व्यक्तीनं म्हणून गेलेलं आहे की रातचं खाल्ल्याने स्पर्म आणि टेस्टेरॉन टन वाढतं. पण आईचा दाना रोज मुठ्ठी मारल्यावर कसं वाढणार आहे काय माहिती. आणि मग मस्तपैकी खाऊन दुपारची एक वामणक्षी आई झवली, झोप घेतली. आणि मग संध्याकाळी म्हटलं थोडी गांडबिंड बाहेर फिरून यावी. मग गेलो. सगळे बेरोजगार एकाच ठिकाणी भेटतात तिथं एफसीला. मला एक समजत नाही, पोरं एफसीला फिरायला जातात का ते खंडीभर मेकअप थापून आलेल्या बिना पोलिओ दिलेल्या पुरीला बघायला जातात. मी तर बाबा अंड्या बघायला जातो. जवळ रात्री अंटीच जवळ घंटी मी वाजवली. आणि मग मला काय गचपान ढवळ्या दिसल्या फरक घेताना. 20 रुपयाचे कपडे घेतात आणि यांचं नखर 2000 रुपयाच्या नोटासारखं. आणि मग घरला येता येता जरा मेरी मारोटियनला गेलो. जरा तोंडात घेतलं आईस्क्रीम. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. मग रूमवर आल्या. मटणाचा बेत झाला. ही आमची बॅचलर लाईफ. करायचं खायचं स्वतः. लय रे लय बेकार लाईफ चालू आहे. ये परमेश्वरा आता तरी पाव रे. अप्सरा नको, एखादी रंबा तरी माझ्या लाईफला घोडा लावणारी पाठव.